एका चक्रीय चौकोनाच्या समकोनांची मापे 3x+10 आणि 4x+30 आहेत. तर त्या कोनांची मापे कोणती? तर हा चक्रीय चौकोन ABC आणि D. समकोन म्हणजे 3x+10 आणि 4x+30 घेऊयात. ह्या चक्रीय चौकोनाच्या समकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. 30 बरोबर 180, 4x आणि 3x 7x होईल. 10 आणि 30 40 बरोबर 180. 40 वजा करूयात. 7x बरोबर 180 वजा 40, x बरोबर 140/7 बरोबर 20. 3x+10 मध्ये x ची किंमत ठेवूयात. 3 गुणिले 20+10 बरोबर 70 येईल. आणि 4x+30 मध्ये पण x ची किंमत ठेवूयात. 4 गुणिले 20+30 बरोबर 20 आणि 30 110. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. यानंतर 27वा प्रश्न पाहूयात. सोबतच्या आकृतीत त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 12 सेमी, QR बरोबर 16 सेंटीमीटर, कोन PQR बरोबर 90 अंश आणि QM लंब PR. तर QM ची आपल्याला लांबी काढायला सांगितलेली आहे. हा काटकोन त्रिकोण आहे, तर हा PR कर्ण आहे. जर तुम्हाला पायथागोरसचं त्रिकूट माहिती असेल तर ह्या PR ची लांबी 20 सेंटीमीटर येईल आणि लेंथ ऑफ QM बरोबर पाया गुणिले उंची छेद कर्ण. तर पाया आहे 16, उंची आहे 12, छेद कर्ण 20. 4 × 16, 4 × 20, 12 × 48 भागिले 5, 5 × 5 5 9 45 आणि 5 × 30 म्हणजे 9.6 सेंटीमीटर ही आपल्याला QM ची लांबी मिळेल. यानंतर अगदी सोपा प्रश्न होता. 28वा प्रश्न. 28 सेमी बाजू असणारा चौरस PQRS दिलेला आहे. बाजू PQ, बाजू QR, बाजू RS, बाजू SP चे अनुक्रमे ABCD हे मध्यबिंदू आहेत. तर चौरस ABCD चे क्षेत्रफळ किती? हा चौरस आणि याचा ABCD हे मध्यबिंदू आहेत आणि याच्यापासून हा आत एक चौरस बनलेला आहे ABCD. याचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल, एरिया ऑफ ABCD बरोबर मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ भागिले तुम्हाला फक्त 2 करायचं होतं. म्हणजे बाजू आहे मोठ्याची 28, 28चा वर्ग भागिले 2. 28चा वर्ग आला असता 784 भागिले 2. हे आपल्याला उत्तर मिळालं असतं. 2 × 2 2 त्रिक 6, 1 राहिला 92 18 आणि 2 दोन्ही 4, 392 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. यानंतर 29वा प्रश्न आहे. 100 मीटर लांबीच्या आगगाडीचा वेग ताशी 72 किलोमीटर आहे. तर तिला 800 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? 2 अचूक पर्याय निवडायचे होते. म्हणजे वेळ काढायचा आहे आपल्याला. वेळ बरोबर अंतर छेद वेग. अंतर आपल्याला आगगाडीची लांबी आणि बोगद्याची लांबी याचं मिळून अंतर बनतं 1000 अधिक 800 भागिले वेग आपल्याला 72 किलोमीटरमध्ये आहे. तासाला 72 किलोमीटर, तो आपल्याला मीटर पर सेकंद करून घ्यावा लागेल. 5/18 ने गुणल्यावर तो आपल्याला वेग मीटर पर सेकंदमध्ये होतो. 18 × 1 = 18, 18 × 4 = 72,
4 पंचे 20 म्हणजे 1800 भागिले 20. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 1800 18 चूक 72 भागिले 20. हां बरोबर 90. वेळ मिळाला असता आपल्याला 90 सेकंद म्हणजेच 1.5 मिनिट. याचा पर्याय 2 व पर्याय 1. तिसरा प्रश्न बघूया. जसे काही ठराविक दराने एका मुद्दलाची सरळ व्याजाने 5 वर्षांची रास 10,800 रुपये आणि 3 वर्षांची रास 9,680 रुपये होते, तर मुद्दल व व्याजाचा दर किती? तर 5 वर्षाची राजमधून 5 वर्ष रास वजा 3 वर्ष रास बरोबर 10,800 वजा 9,680 ही मिळालं असतं आपल्याला 2 वर्षांचं सरळ व्याज. तर हे उत्तर आलं असतं आपलं 0.0 2 आजचा माघारी 8तून 7 गेले 1 आणि 1तून 10तून 9 गेले 1. तर 1 वर्षाचं सरळ व्याज बरोबर 1120 भागिले 2 हे आलं असतं आपलं बेक बे बे पंचे 10 बेसखी 12 आणि 0 560. 3 वर्षांचं सरळ व्याज आलं असतं आपलं 560 गुणुले 3 बरोबर 0. 3 × 18 हाच्याला लेख 5 × 15 1680 रुपये. तर आपल्याला इथं मुद्दल काढायचे आहे. तर मुद्दल बरोबर सरळ व्याज 3 वर्षांचं 1680 गुणिले 100 छेदाला 9,000 मुद्दल बरोबर 9,680 रास आहे वजा 1,680 वजा केलं असतं तर आपल्याला मुद्दल मिळाली असती. मुद्दल बरोबर 8,000 रुपये. आता या 8,000वरून आपण दर काढला असता. दर बरोबर मुद्दल गुणुले 100 छेदाला सरळ व्याज 1680 आणि कालावधी 3 वर्ष. सरळ व्याज 1680 गुणिले 100 भागिले 8,000 गुणिले 3. 2 शून्याला 2 शून्य गेले. हा शून्याला हा शून्य कटला. 8 त्रिक 24 आणि 24 7 60% आपल्याला दर निघाला असता. तर ते मुद्दल निघाले 8,000 आणि दर निघाला 60%. यानंतर 31वं उदाहरण पाहूयात. फळांच्या किमती -20ने वाढल्यामुळे फळांचा कप -10ने कमी झाला, तर फळ विक्रेत्याच्या उत्पन्नात वाढ किंवा घट किती झाली? x बरोबर +20 वाढ झाली आहे, y बरोबर घट 10% झाली आहे म्हणून -10. सूत्र वापरूया. x + y + xy छेद 100. x आहे आपल्याकडं 20 - 10 -
20 गुणिले 10 छेद 100, 2 शून्य गेले, हे शून्य कटलं म्हणजे हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा 20तनं 10 गेले, 10 वजा 2 बरोबर 8. प्लसमध्ये आले त्यामुळं शेकडा 8% नफा झाला असता. नफा शेकडा 8% वाढ झाली असती. 32वं उदाहरण बघूयात. एका लाकडी शंकूच्या तळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर असून उंची 20 सेंटीमीटर आहे, तर त्याची घनफळ किती? शंकूचे घनफळ बरोबर 1/3 गुणिले पाय आर वर्ग एच. 1/3 गुणिले पाय 22/7 गुणिले आर वर्ग म्हणजे 21 गुणिले 21, एच म्हणजे 20. हा 7 त्रिक 21 आणि हे 21 कटले, 22 गुणिले 21 गुणिले 20. याचा गुणाकार केला तर तो 420 गुणिले 22. आता हा पण गुणाकार आपण करून घेऊयात. 22 शून्य शून्य, 22 दोन्ही 44ला 4, आजच्या आले 4, 22 चोक 88, 4 92. तर आपलं घनफळ आलं असतं पर्याय क्रमांक 3 9240. प्रश्न क्रमांक 33 बघा. दशदशे 12 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक किती रुपये होईल? तर फरक बरोबर सूत्र बघा, मुद्दल गुणुले r/100, आर दर आहे कंसाचा वर्ग. मुद्दल आहे 10,000 गुणिले दर आहे 12/100 कंसाचा वर्ग. 10,000 गुणिले 12चा वर्ग 144, 100चा वर्ग 10,000. 10,000ला 10,000 गेले तर सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक निघाला असता आपला पर्याय क्रमांक 3 144. प्रश्न क्रमांक 34 पहा. दशदशे 10 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 3.5 वर्षाची चक्रवाढ व्याज किती? मांडणी पहा. जो कालावधी आहे तो पूर्णांकयुक्त अपूर्णांकात दिलेला आहे. तर आपण आधी रास काढूयात. रास बरोबर मुद्दल आहे आपली 10,000 गुणुले 1 अधिक 10/100 कंसाचा घन गुणुले 1 अधिक 10/100 गुणिले 2. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. 10,000 गुणुले 11/10चा घन गुणुले 20 म्हणजे 21/20 आला असते. 10,000 गुणुले 11चा घन 13/31/10चा घन 10,000 आला असता. 10चा घन 1000 आला असता गुणुले 21/20. हा शून्य कटला, हा शून्य, हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य. याचा आपण गुणाकार केला 13/31 गुणिले 21/2. 21 21, 2, 21 त्रिक 63, 2 65, राहिले 6. 21 म्हणजे हातचे 6, 21 त्रिक 63, 6 63 आणि 6 69, राहिले हातचे 6. 21 आणि 6 27/2. तर हे आलं असतं आपलं बे 1 बे, बे त्रिक 6, 1 ब्याटी 16, बे 1 बे, बे त्रिक 6, राहिला 1, 92/18, परत 1, बे 7 14, परत 1 राहिला असताना 11 आले असते, बे 5 10 आणि 50. म्हणजे 13,975.50 हे आले असते रास. आपण जर ती त्यातून मुद्दल वजा केली असती 13,975 वजा 50, 13,975.50 मधून आपण 10,000 वजा केले असते तर आपलं उत्तर आलं असतं
पर्याय क्रमांक 1. 35वं उदाहरण पाहूयात आपण. म्हशीच्या 400 लिटर दुधात मलईचे प्रमाण 11% आहे. म्हशीच्या दुधातलं मलईचं प्रमाण 400 गुणिले 11/100, 2 शून्य गेले 44. गाईच्या 600 लिटर दुधातील मलईचे प्रमाण 8%, 2 शून्य गेले 48. दोन्ही दूध एकत्रित केली म्हणजे ते 1000 आलं असतं. आणि हे 48 आणि 92 दोघांच्या एकत्रित दुधामध्ये मिश्रणात मलईचं प्रमाण बघूया. हे 2 शून्य घटले, हे 2 शून्य घटले. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 ही बरोबर उत्तर आहेत.